अतुल दादा गेल्यानंतरची ही एक भावनिक लाट आपण असं म्हणूयात की या मतांमधनं एक प्रकारे श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न मतदारांनी केलेला आहे। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची आघाडी आपण बघतोय। अर्थात अमित, मी जसं म्हणालो की अजितदादांच्या निधनानंतर एक फार मोठी एक दुःखाची लाट जी आहे ती मतदारांमध्ये दिसून आलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 46 उमेदवार हे आघाडीवरती आहेत, तर 24 जागांवर भाजप उमेदवारांची आघाडी आहे। त्याच्यामुळे ही आघाडी पिछाडी जी आहे ती या ठिकाणी बघत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्येच या ठिकाणी स्पर्धा जी आहे ती या मतांच्या संदर्भात दिसून येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 46 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। तर मोठी बातमी आजच्या क्षणाची, सुरेश वरपुडकरांना मोठा धक्का बसलाय। हेच ते सुरेश वरपुडकर ज्यांनी कुटुंबामध्ये एकूण 6 तिकीटं दिली होती। वरपुडकर कुटुंबातील 4 जण पराभवाच्या छायेत दिसत आहेत। तर कराड पंचायत समितीतनं काँग्रेसचा उमेदवार हा आघाडीवरती आहे। कराड पंचायत समिती आपण बघतोय, अर्थात पृथ्वीराज चव्हाणांचा हा बालेकिल्ला। पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मोठी घडामोड, वरपुडकर कुटुंबातील 4 जण पराभवाच्या छायेत आहेत। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, वरपुडकर कुटुंब जे आहे ते सध्या पराभवाच्या छायेत दिसतंय। कराड पंचायत समितीतून काँग्रेसचा उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। वेगवेगळे अपडेट्स आपण सध्या बघतोय। तर बघा ट्रॅक्टर आणखीन काय महत्त्वाचा अपडेट घेऊन येत आहे। बघा आत्ता या क्षणाचा अपडेट असं आहे की शिवण गटातून शिवसेनेच्या निकिता कांबळे विजयी झालेल्या आहेत। विजय गुलाल त्यांनी उधळलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील एक महत्त्वाचा टप्पा, जिल्हा परिषद पंचायत समिती शिवणा गणातून देखील शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याचं आपण बघतोय। तर पाणवडोद बुद्रुक गणाच्या भाजपच्या नेहा खरात विजयी झाल्या। संस्कृती सातपुतेंची पहिली प्रतिक्रिया ती आपण ती सुरुवातीला बघूया। विरोधात असताना वाटलं होतं का एवढ्या। आणि आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची आघाडी या ठिकाणी बघायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम आहे पुण्यामध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 उमेदवार, थोड्या वेळापूर्वी 45चा आकडा होता आणि हा आकडा आता गेलेला आहे तो 72 वरती। तर 48 जागांवर भाजप उमेदवारांची आघाडी दिसून येते। त्याच्यामुळे 2च पक्षांमध्ये या ठिकाणी स्पर्धा म्हणजे आघाडी पिछाडी दिसून येते, ती म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस।